हरिश्चंद्रची फॅक्टरी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि ही टीम आजही आपल्या सोबत आहेत. मी त्या सर्वांना मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री विभावरी देशपांडे, बालकलाकार अथर्व कर्वे, बालकलाकार मोहित गोखले, सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी, संगीतकार आनंद मोडक आणि कार्यकारी प्रमुख श्रीरंग गोडबोले. खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं. आणि सगळ्यांनाच या विषयाबद्दल थोडीशी उत्सुकता आहे, तर तुमच्याकडून आम्हाला याबद्दल ऐकायला आवडेल. मुळामध्ये मगापासून तुम्ही आजच्या एपिसोडमधली जी गाणी ऐकतात ती वीर रसातली आणि स्फूर्ती देणारी आहेत. सगळ्या प्रेक्षकांचा, अख्ख्या कुठल्याही ऐकत असणाऱ्या लोकांचा सुद्धा ऊर अभिमानानं भरून येईल. तसं मला वाटतं की हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट बघितल्यानंतर सगळ्या जणांचा ऊर भरून येईल. कारण ही गोष्ट आहे ती दादासाहेब फाळके यांनी आपला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कसा बनवला त्याची गोष्ट आहे. ही नुसतीच एक डॉक्युमेंटरी किंवा एक करुण रसातली अशी गोष्ट नाही आहे. कारण मुळात फाळकेच त्या वृत्तीचे नव्हते, त्यामुळे फाळक्यांची जी विनोद वृत्ती होती त्या वृत्तीला धरून यांनी हास्य रसामध्ये तो बनवलेला चित्रपट आहे. आणि मला असं सगळीकडे विचारण्यात येतं की हा चित्रपट का बघावा प्रेक्षकांनी, याची काही कारणं सांगा. तर एखादं कारण सांगायचं तर मी म्हणलं एक कारण नाही सांगता येणार, 40 कारणं सांगावं लागतील. त्यातली 2-4 कारणं तुम्हाला अगदी सांगावीशी वाटणार आहेत मला. एक तर मुळामध्ये 1913ला आज 100 वर्षांपूर्वी जवळपास आपल्या भारतातल्या एका माणसाने चित्रपट बनवला. आजच्या घडीला भारतामध्ये त्यामुळे हजारो चित्रपट बनतात, त्यावर लाखो लोक आपला स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात आणि तुमच्यासारखे कोट्यावधी प्रेक्षक तो चित्रपट बघतात. त्यांना एक मानवंदना, त्यांना एक सॅल्यूट म्हणून सगळ्यांनी चित्रपट निश्चित बघावा. अगदीच दुसरं कारण सांगायचं झालं तर आपल्या भारतातर्फे ऑस्करसाठी निवडला गेलेला हा मराठी चित्रपट आहे तरी काय, याची उत्सुकता म्हणून तरी आपण सगळ्यांनी हा चित्रपट बघण्याची गरज आहे मला वाटतं. अगदीच तिसरं कारण सांगायचं झालं तर याची दृश्य भाषा, हा बोलपट नाहीये. खऱ्या अर्थानं मला वाटतं की हा चित्रपट वेगवेगळ्या भारतातल्या फेस्टिवल्समध्ये ज्यावेळेस दाखवला गेला तर तिथल्या लोकांना सबटायटल वाचायचंच नंतर सोडून दिलं आणि नुसता चित्रपट बघत होते, तरी त्यांना कळत होता, ते हसत होते आणि टाळ्या वाजवत होते. याची अशी लिस्ट काढायला गेलं तर म्हणजे अगदी नितीन देसाईंचं तुम्हाला कोणाला याच्यातला आर्ट बघायचं असेल तर त्याच्यासाठी एक वेळेस चित्रपट बघावा लागेल. अमलेंदू चौधरीचं कॅमेरासाठी, संगीतासाठी, म्हणजे प्रत्येक कारणांसाठी चित्रपट बघावा असा आहे. आणि शेवटचं परत एक आज 41वं कारण असं झालंय, राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मराठीचा मिळालाय, म्हणून तरी परत सगळ्यांनी हा चित्रपट बघावा. धन्यवाद. परेश मोकाशी हा माझा रंगमंचीय प्रयोगांपासूनचा मित्र. 4-1 वर्षापूर्वी त्यांनी मला या चित्रपटाची पटकथा ऐकवली आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा फार वेगळ्या विचारांनी आणि वेगळ्या दृष्टीनं चित्रपट मांडू पाहणारा दिग्दर्शक आहे. आणि जेव्हा या चित्रपटाचं काम प्रत्यक्षात सुरू झालं आणि 1912 सालचं किंवा त्याच्याही थोड्याशा आधीच्या काळातलं संगीत, पार्श्वसंगीत निर्माण करणं, या चित्रपटात लौकिक अर्थाने गाणी बिणी नाही आहेत मनोरंजनाची, पण याचं जे पार्श्वसंगीत आहे त्या पार्श्वसंगीतामध्ये जुनी त्या काळातली उपलब्ध असलेली वाद्य आणि त्या काळातली एक जी शैली होती संगीताची, ती शैली, त्यातला साधेपणा, त्यातली मेलडी आणि त्यातलं भावतत्व हे त्यातनं बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे चित्रपट करताना खूप आनंददायी होतं आम्हाला सगळ्यांना याच्यातल्या. आणि प्रत्यक्षात चित्रपट बघतानाही तो आनंद मिळाला. आणि माझी अशी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना आहे की तुम्ही सगळे मायबाप प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला उदंड प्रतिसाद द्यावा, याकरता मी तुम्हाला मनापासून विनंती करतोय. तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल. सगळ्यात आधी मला सांगावं असं वाटतं की आज सारेगमपच्या मंचावर येऊन मला फार आनंद होतोय. मी खूप मोठी फॅन आहे. गायक म्हणून इथे येण्याची काही कारण नाही, मला ते शक्य नाही, पण या निमित्ताने इथे आले ह्याचा मला खूप आनंद आहे. यासाठी झी मराठीचे आभार. अगदी थोडक्यात मला माझ्या भूमिकेविषयी सांगायला असं आवडेल की 1913 सालची ही बाई आहे, दादासाहेब फाळकेंची पत्नी सरस्वती फाळके, तिची भूमिका मी केली आहे. तर खऱ्या अर्थाने आज आपण जिला आधुनिक स्त्री म्हणतो, आपण स्वतःला, आपण अनेक स्वतःला आधुनिक स्त्री म्हणतो की आपण घर सांभाळतो, मुलाबाळांकडे बघतो, त्याच वेळेला आपण करिअर करतो आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण फारच काहीतरी मोठं काम करतोय. पण हे सगळं 1911 साली त्या बाईने केलं होतं.
सरस्वती फाळके स्वतः कॅमेरा हँडल करू शकायच्या, त्या फिल्म परफोरेट करू शकायच्या, डेव्हलप करू शकायच्या आणि त्या एकाच वेळी 40 माणसांच्या युनिटचा स्वयंपाक करायचा आणि दादासाहेब फाळक्यांसकट आपली इतर 3 मुलं म्हणजे अशी 4 मुलं त्या सांभाळायच्या. त्यामुळे ही आधुनिक स्त्री काय आहे हे आपण सगळ्यांनी बघायला हवं असं मला वाटतं. हे एक 42वं किंवा 43वं कारण. तर 29 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय, तर आम्हाला खात्री आहे की सगळे प्रेक्षक आम्हाला भरभरून प्रतिसाद देतील आणि नक्की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. धन्यवाद. अनेक अवॉर्ड या चित्रपटाला मिळाली, विविध फेस्टिवल्समध्ये मिळाली, ऑस्करपर्यंत जाऊन पोहोचली फिल्म. पण याहीपेक्षा सगळ्यात मोठे अवॉर्ड जे आहे ते प्रेक्षकांचा प्रतिसाद हे आहे. खूप कष्ट करून आम्ही फिल्म केलेली आहे आणि आता तुम्ही आम्हाला एक सगळ्यात मोठा अवॉर्ड द्यायचा आहे, ते म्हणजे मराठी रसिकांचा उदंड प्रतिसाद. विभावरी म्हणाली तसं 29 तारखेला हा चित्रपट रिलीज होतोय. झी आमचे टेलिव्हिजन पार्टनर्स आहेत आणि त्यांनी हा चित्रपट त्यांची संपूर्ण ताकदपणाशी लावून आमच्याकरता आम्हाला मदत करायची ठरवली आहे. आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आता फक्त गरज आहे ती तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाची. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना, पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि इकडे येण्यासाठी खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या, मनापासून टाळ्या झाल्या पाहिजेत या टीमसाठी. सारेगमप